बातमी नांदेडमधून आहे। नांदेड जिल्ह्याच्या केरूरमधील धक्कादायक प्रकार एक उघडकीस आलाय। निवडणुकीमध्ये अडसर नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच बापानं संपवलंय। तिसरं अपत्य निवडणुकीसाठी अडसर ठरल्यानं हे पाऊल उचललं गेलं। 7 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली। कटामध्ये आरोपीची पत्नी केरूरचा सरपंचही सहभागी असल्याचं उघड झालंय। आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती केली जाते। केरूरच्या नांदेडमध्ये सध्या हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या कटामध्ये आरोपीची पत्नी केरूरचा सरपंचही सहभागी असल्याचं उघड झालंय। निवडणुकीमध्ये अडसर नको म्हणून पोटच्या लेकीला या बापानं हत्या करून ठार केलं। निवडणुकीत अडसर म्हणून चक्क या पोटच्या मुलीलाच बापानं संपवलंय। तिसरं अपत्य निवडणुकीसाठी अडसर ठरत होतं आणि त्यामुळेच या बापानं टोकाचं पाऊल उचललं। 7 वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या या पित्यानं केलेली आहे। या कटामध्ये विशेष म्हणजे त्याची पत्नी सुद्धा सहभागी होती। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या। माझे सहकारी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण सध्या बघतोय की निवडणुकीमध्ये अडसर नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच बापानं संपवलंय, काय माहिती आहे? नक्कीच निवडणुकीमध्ये अडचण नको म्हणून एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या 7 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन चॅनलमध्ये फेकून दिल्याचे हृदयदायक घटना जी आहे ती उघडकीस झालेली आहे। आणि हे आरोपी जो आहे त्याचं नाव जे आहे पांडुरंग कोंडामंगले असं नाव आहे। आणि निवडणुकीमध्ये अडसर होत असल्यानं निवडणुकीला उभं टाकता येणार नाही या कारणावरूनच त्यांनी जे आहे तेलंगणामध्ये नेऊन त्या ठिकाणी चॅनलमध्ये ह्या 7 वर्षाच्या मुलीला जे आहे ते फेकून दिलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।